पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. अफझल गोलंदाजी मार्कवरती सुरू. अफझल पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने घेऊन येतो. राईट ओव्हर द विकेट रियानसाठी. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तिसरा चेंडू असेल आपण पाहतो अफजलचा पंचाच्या डाव्या साईडने. चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू होता. 2 चेंडू टाकल्यानंतर एक वावसा चेंडूचा मारा जरूर केला होता. बॅटची कडा घेतली होती. 1 धाव त्या ठिकाणी आली होती. त्यानंतर डॉट चेंडू पाहिला गेला. 4 चेंडू आणि 1 धाव खर्च केली आपण पाहतो अफजलने. पहिल्या षटकात आपण पाहतोय 15 धावा होत्या. इथे 1 धाव 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. अफजल आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. वरती चेंडू होता. ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता. 1 धाव घेतली होती. मान त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाही. सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतोय. 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू. इथे चांगला चेंडू पाहिला गेला. पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय. इथे धाव घेतली नाहीये आसिफ पापाने आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 15 होते आणि इथे 2 धावा फक्त खर्च केल्यात अफजलने. चांगली गोलंदाजी पाहिली गेली. जरी विकेट प्राप्त केले नसेल तरी 2 धावा आपण पाहतोय. एक मुबलक खर्च करत असताना फरहान नझी नेरल प्रॉपर्टी होम्स आपण पाहिलं गेलं. ॲड आपण स्क्रीनवरती पाहू शकता. नेरल प्रॉपर्टीज अजमेरा कॉम्प्लेक्स. बुकिंग स्टार्ट 11,000 रुपीज. डायमंड पॅटेस बिल्डिंग पण पाहिली गेली. दामद रोड लगत आहे. इथे डिफेक्सच्या कव्हर मध्ये अब्दुल्ला चेंडूचा पाठला जरूर करतोय. त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रसबिल 3-4 चौकाराला अमान आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती असे पप्पाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. 3 षटकांचा सामना या चौकारच्या सहाय्याने स्कोर काढा जाऊन पोहोचलाय ते 21 या आकड्यावरती.
21 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथे शॉट राहिला बराच काल चेंडू हवेमध्ये. आमान चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. आसिफ पप्पाच्या पारीचा अंत या ठिकाणी होतोय. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. फलंदाज बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तर साध नजे या आपण मॅन ऑफ द मॅच साथ सोडा या आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आपण या ठिकाणी. चांगली बॅटिंग होती सातची आणि ठरलंय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. नवीन फलंदाज समी. काल अफलातून फटकेबाजी केली होती समीने. चांगला चेंडू आपण पाहतोय. या पद्धती टाकण्याचा प्रयत्न वाईट लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण अफजल चेंडूला फील्ड करणार. दरम्यान सिंगल आली. सिंगलने 22 धावा फलकावरती लागलेला 3 षटकांचा खेळ आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या इनिंगचे. यानंतर मुसा 11 वर्सेस सौद 11 तयार राहायचे. इनसाइड आउट गल्लीमध्ये आपण पाहतोय मोहसिन होता त्या ठिकाणी. फायर बैलाचे मालक. झेल ड्रॉप झालाय. जीवतान भेटलं गेलं. धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोचली ती 23 या आकड्यावरती. अमनचा पुढचा चेंडू फुल लेंथचा चेंडू समीला भेटलाय. क्लास केला चेंडू ती बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये दंदन करत चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला समीच्या बॅट मधून चौकार. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बाबू चेंडू उचलला त्या दरम्यान एक धाव पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद झालाय. षटक या ठिकाणी समाप्त झालं. तिसरं 3 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं. इथे एक धाव आली. 1 रनआउटचा विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड 28-29 धावांचं लक्ष. यानंतर मुसा 11 वर्सेस सौद 11 दोन्ही संघादरम्यान टॉस होईल. मुसा 11 वर्सेस सौद 11 दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल.
या दरम्यान पाहतोय आपण दामोदगावचे दामोद बडवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच उद्योजक क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव साजिदजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच दामोदगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि उद्योग क्षेत्रातील अजून एक महत्त्वाचं नाव असगरजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साजिदजी नजे आणि असगरजी खोत साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या DPL मध्ये आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. DPL म्हटली गेली आणि TPL ची संकल्पना म्हटली गेली तर सात साजिद नजे आणि मुसाबाई यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत सात सिद्दीकी असेल, उसामा आडा असेल, रमेश गावकर असेल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा आणि या संपूर्ण दामोदकरांचा सहभाग असलेली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कोणत्याही आपण पाहिलं गेलं तर इतर खर्चिक न करताना आपण समजून त्या ट्रॉफीज पाहिल्या गेल्यात जे असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून जो यूट्यूबचा खर्च जो आहे तो शादाबजी नजे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. तर सौद 11ने क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुसा 11 आपली बॅटिंग असेल. अफजल आणि बाबू ही जोडी मैदानावरती 28 धावा झाल्यात. 29 धावांचं लक्ष प्रतिषेधक आपण पाहतो. 9.33च्या सरासरीने आपण धावसंख्या बनवावी लागेल. नबील गोलंदाजी मार्कवरती आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मी असगरजी खोत साहेब आणि साजिदजी नजे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. डीप मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून चेंडू होणार पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. षटकार आपण पाहतोय. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय. निधाव चेंडू या ठिकाणी कमबॅक करत असताना गोलंदाज नबील. पहिल्या चेंडूवरती अफजलने जरूर षटकार ठोकला होता. थोडा बॅकफूटवरती राहिला आणि अफजलला या ठिकाणी पुढे पाठवलंय. नबीलचा हा राऊंड विकेटचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू. मिनी हेलिकॉप्टर उडायचं होतं पण चेंडू पट्ट्यामध्ये आला होता. टायमिंग तेवढं सुरक्षित नव्हतं पण गॅप त्यांना भेटली. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावेंसाठी हा चौकार. चांगली सुरुवात आहे या ठिकाणी आपण पाहतोय अफजलची. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. संघ थोडं अडचणीत होता कारण शोएब डोंगरे इंजर्ड आहेत. याच मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये ते इंजर्ड झालेत. त्यांची आताच एक बोट अर्थात करंगली त्यांची फ्रॅक्चर झाली आणि त्यानंतर ते मैदानाच्या बाहेर आहेत. आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना चौथा चेंडू. चौथा चेंडू असेल गोलंदाज नबीलचा. सामना करील तो अफजल. आत्तापर्यंत 3 चेंडू 10 धावेवरती खेळतो अफजल. संघासाठी चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. गॅप मधून चेंडू पुढे घेतलाय. चेंडू आउट ऑफ पार्क होईल. थोडंसं पाहिलं गेलं तर बाउंड्री लाईनच्या अगदीच जवळ जाऊन पडणारा चेंडू जो बाउंड्री लाईन पार करतो. इथे ना षटकार आणि षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती
29 धावांची गरज होती आणि 29 धावांचा पाठलाग करत असताना या पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं 16 पहिल्या 4 चेंडूवरती 16 धावा आपण पाहतो. 2 चेंडू आहेत, 2 चेंडू शिल्लक असतील. चांगला चेंडू सरफराज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती ब्रेक टू मिळवून देत असताना बाबू जी गेले 6 चेंडू आपण पाहिलेल्या पहिल्या ओव्हरचे नॉन स्ट्राईकला होता. एक वाईटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा राहिला होता. रिव्हर्स अटेन दुधई तलवार चालवण्याचा प्रयत्न 7 वन डाऊनला मैदानात गेलाय. चांगली सुरुवात 7ची. प्रसाद प्रसाद ओके चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्याचं कारण रिव्हर्स अटेन होता आणि तो चांगला चेंडू अडवला. चांगला चेंडू आम्ही पाहिला गेला. सिंगल आला आणि डबलचा रूपांतर आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावावर 3री धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बघा 1 धावेचं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये झालं. सरफराज थोडस नाराज आहे, निराश आहे. जिथे सिंगल होती तिथं रूपांतर ट्रिबल मध्ये झाली. विकेटची संधी या ठिकाणी लाभली होती पण तिथे चेंडू पकडता आला नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड 25 4 धावांची गरज आहे. प्रसादचा झेल पकडला. रिक्षावाले 500 रुपयाचा पारितोषिक असेल सेफ कडून. कालवा टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल आली आणि या सिंगलने आपण पाहतो स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. 3 धावा पाहिजेत पंच आणि या षटकातले 2 चेंडू म्हणजे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा एक आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न असतो नेहमीच अफजलचा. इथे मिनी आफ्टर उडवण्याची पद्धत आपण या ठिकाणी पाहिली गेली. एक सिंगल आली. पहिला विकेट होता आपण पाहिलं गेलं. या चेंडूवरती जर 7ने षटका डोकला सरफराज राहिला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. सेफ आणि नूरदादा यांच्याकडून 500 रुपये असतील.
आणि इथे आपण पाहतो ओव्हरपीच चेंडू आणि या चेंडूवरती आला षटकार. सेफ आणि नूरदादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. हे पारितोषिक लागलं होतं सरफराजला, तर सरफराजला षटकार मारला. सरफराजला जे 500 होते ते सरफराज आपण ते 500 रुपये सेफ आणि नूर यांच्याकडून घेऊन जायचे. चला मॅन ऑफ द मॅच अफजल, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, चांगली बॅटिंग केली, तो अफजल ठरला या मॅचचा हिरो. या अफजल आपण मॅन ऑफ द मॅच साठी.